मित्रांनो, संविधान हे देशाचं सर्वोच्च कायदापत्र आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, हे दगडात कोरलेलं नाही. ते बदलतं, सुधारतं, नव्या परिस्थितीनुसार जुळवून घेतं आणि हाच बदल घडतो संविधान दुरुस्तीमधून. मग प्रश्न असा, संविधान दुरुस्तीची प्रक्रिया नेमकी कशी असते आणि आतापर्यंत कोणते मोठे बदल झाले आहेत? नमस्कार, मी प्राजक्ता आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा. आज आपण समजून घेणार आहोत संविधान दुरुस्ती म्हणजे काय, ती प्रक्रिया कशी पार पडते आणि काही ऐतिहासिक उदाहरणं ज्यांनी भारताच्या लोकशाहीला नवं वळण दिलं. भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठं लिखित संविधान आहे. पण काळानुसार समाज, राजकारण, तंत्रज्ञान आणि प्रशासन यामध्ये बदल होतात. म्हणूनच संविधान लवचिक असावं लागतं. ह्या बदलांसाठी केली जाते संविधान दुरुस्ती म्हणजेच अमेंडमेंट. भारतीय संविधानात दुरुस्ती 3 प्रकाराने होऊ शकते. एक, साध्या बहुमताने दुरुस्ती म्हणजे सिंपल मेजॉरिटी. काही कलमे साध्या कायद्याप्रमाणे बदलता येतात. उदाहरणार्थ राज्यांची संख्या बदलणं, केंद्रशासित प्रदेश निर्माण करणं. 2, विशेष बहुमताने दुरुस्ती म्हणजे स्पेशल मेजॉरिटी. बहुतांश दुरुस्ती याच प्रकारात येतात. लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही ठिकाणी 2/3 बहुमताने मंजुरी हवी. 3, विशेष बहुमत प्लस राज्यांची संमती म्हणजे स्पेशल मेजॉरिटी प्लस स्टेट्स कन्सेंट. काही महत्त्वाच्या दुरुस्तींसाठी फक्त संसद पुरेशी नाही, किमान अर्ध्या राज्य विधानसभांची संमती लागते. उदाहरणार्थ राष्ट्रपतींची निवडणूक पद्धत किंवा केंद्र राज्य अधिकार वाटप. म्हणजेच दुरुस्ती फक्त संसदेत बहुमत नाही, तर काही वेळा राज्यांचाही सहभाग आवश्यक आहे. आता काही महत्त्वाच्या दुरुस्त्या पाहूयात. उदाहरण, पहिली दुरुस्ती 1951 ला. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर काही मर्यादा घालण्यात आल्या, कारण न्यायालयांनी काही कायदे रद्द केले होते. 42वी दुरुस्ती 1976 ची. यालाच मिनी संविधान म्हणतात. इंदिरा गांधींची आणीबाणी याच काळात झाली. प्रस्तावनेत समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष शब्द जोडले गेले. न्यायालयांचे अधिकार मर्यादित केले. 103वी दुरुस्ती 2019 ची. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना 10% आरक्षण दिलं. ह्या उदाहरणातून दिसतं की दुरुस्ती कधी हक्क वाढवते, कधी कमी करते, पण लोकशाही सतत बदलत ठेवते. संघर्ष आणि वाद. तर संविधान दुरुस्ती म्हणजे नेहमीच सोपी प्रक्रिया नसते. अनेकदा केंद्र आणि राज्य सरकारमध्ये संघर्ष होतो किंवा न्यायालय हस्तक्षेप करतं. तर याचं उदाहरण केशवानंद भारती प्रकरण 1973चं. सुप्रीम कोर्टाने ठरवलं संसद संविधान दुरुस्त करू शकते, पण त्याची मूलभूत रचना म्हणजेच बेसिक स्ट्रक्चर बदलू शकत नाही. म्हणजेच लोकशाही, न्यायपालिका स्वायत्तता, मूलभूत अधिकार हे कोणीही काढून टाकू शकत नाही. त्याचे फायदे आणि तोटे. त्याचे फायदे असे की बदलत्या काळाशी संविधान जुळवून घेऊ शकतं. नवे हक्क, नवी संस्था निर्माण होतात. लोकशाही अधिक मजबूत होते. तर याचे तोटे असे की जास्त दुरुस्त्या झाल्या तर संविधानाचा मूळ हेतू हरवू शकतो. राजकीय बहुमत वापरून सत्ताधारी पक्ष आपल्या सोयीचे बदल करू शकतात आणि आणीबाणीसारखा अनुभव पुन्हा येऊ शकतो. संविधान हे आपल्या लोकशाहीचं पायाभूत तत्व आहे. ते स्थिर आहे, पण एकाच वेळी बदलायला सक्षमही आहे. कारण लोकशाही म्हणजे सततचा संवाद, आजच्या गरजेनुसार बदल, पण मूलभूत मूल्य कायम. म्हणूनच संविधान दुरुस्ती ही फक्त कायदेशीर प्रक्रिया नाही, तर आपल्या लोकशाहीची जिवंतपणा दाखवणारी खूण आहे. तुम्हाला काय वाटतं, संविधान खूप वेळा बदललं जाते का, की काळानुसार बदलणं हीच खरी लोकशाहीची ताकद आहे? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा.